नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग बद्दल ह्या कोर्स बद्दल डिटेल्ड माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचे कॉलेजेस कोणते, जॉब कोणकोणत्या याच्यामध्ये मिळू शकतात, त्याचं पॅकेज काय, सिलेबस काय, सेमिस्टर पद्धत आहे की ॲन्युअल पद्धत, सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहूया। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं। तर मित्रांनो, याचं नाव आहे डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग। जसं नाव आहे तर या पेट्रोलियमच्या क्षेत्रामध्ये जे काय मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स असतात त्या ठिकाणी तुमची जॉब लागू शकते, जिथे की प्रोजेक्ट मॅनेजर, त्याचबरोबर प्लांट ऑपरेटर आणि अशा खूप साऱ्या जॉब याच्यामध्ये अवेलेबल आहेत, ज्या आपण पुढे डिस्कस करूया। आणि हा कोर्स मेनली 10वी झालेले विद्यार्थी सुरुवात करू शकता यासाठी, कारण हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे जो 10वी नंतर केला जातो। फ्युचरमध्ये याचं जे ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, त्याबद्दलही करू शकता। याचा सिलेबस पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे, ते सुद्धा पाहू शकता, पण याबद्दल आपण डिस्कस करूया। पण मेन पॉइंट इज यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला पूर्ण शिक्षण या कोर्समध्ये दिलं जातं। तर आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती आहे। तर शैक्षणिक पात्रता आहे 10th पास ॲग्रिगेट 55% मार्क्स। तर 55% मार्क हे असणं अनिवार्य आहे। तुम्हाला 10वी तर पास आउट व्हावंच लागेल, पण 55% मार्क्स असणं हे गरजेचं आहे। त्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल। पण जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल, या डिप्लोमा करायचा असेल, तर 55 मार्क्स असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, SC ST OBC या प्रवर्गातून येत असाल तर अतिरिक्त 5% सूट तुम्हाला मिळू शकते, म्हणजेच तुम्हाला 50% मार्क्स याच्यामध्ये लागतात आणि हा कोर्स तुम्ही 10वीवर करू शकता। तर आता पाहूया की याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे। तर मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे, पण त्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचे मोस्ट ऑफ कॉलेजेस, तुम्हाला चांगल्या लेवलचे कॉलेजेस आउट ऑफ स्टेटच पाहायला भेटत आहेत। त्याच्यामध्ये दिल्ली आहे, त्याचबरोबर पंजाब आहे, त्याचबरोबर कोलकाता, आंध्र प्रदेश, जयपूर जे राजस्थानमध्ये आहे। तर इथे याच्या युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत, तो हा कोर्स जे आहे ते ऑफर करतात। आणि इथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम ही अनिवार्य आहे। जसं दिल्लीची CET पण आहे, DCET, त्याचबरोबर कोलकाता युनिव्हर्सिटीची पण तिथंच एंट्रन्स एक्झाम आहे। तर ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत ते तुम्हाला पास आउट करणे गरजेचे आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजेस आहेत किंवा जे पॉलिटेक्निकचे अदर कॉलेजेस आहेत तिथे सुद्धा हा कोर्स ऑफर केला जातो, तुम्हाला ते विचारावे लागेल। आता जे कॉलेजेस आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जे या कोर्स बेस्ट पद्धतीने प्रोव्हाइड करतात। तर तुम्ही ते रीड करू शकता की ते कॉलेज कोणते आणि त्याची ॲव्हरेज फी काय आहे। ॲडमिशन प्रोसेस बद्दल पाहिलं तर ॲडमिशन प्रोसेस जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट करायची आहे तर तुम्ही ती ऑनलाईन पद्धतीने करू शकता। जसं की तुमच्या डिटेल्स सबमिट करावे लागतील, तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट करावं लागेल, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड येणार तुम्हाला आणि तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार। जे एक्झाम आहे ती ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही देऊ शकता, जर तुम्हाला देता येत असेल तर, कॅपेबल असाल तर। त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला हा कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फक्त 55% मार्क्स असणे गरजेचे आहे। 10वीमध्ये तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये जे आहे ते ॲडमिशन मिळून जातं। काही कॉलेजेस स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम ठेवतात, तर त्या एंट्रन्स एक्झाम देणे सुद्धा तुम्हाला मॅन्डेटरी केले जाते। अदरवाईज तुम्हाला मार्क्सच्या बेसिसवर महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळून जातं। तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सचा कालावधी काय आहे। तर बघा, ज्यावेळेस तुम्ही याची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करता तर तुम्हाला याचा कालावधी जो आहे तो या कोर्सचा 3 वर्षाचा पाहायला भेटतो। याचा मिनिमम 3 वर्ष आहे आणि जेवढेही कॉलेजेस आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, तर इथे सुद्धा हा जो कोर्स आहे तो 3 वर्षाच्या कालावधीचा आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता, तुमच्या ज्या एक्झाम्स आहेत कॉलेजच्या त्या सेमिस्टर पद्धतीने होतात। 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। आता त्याच्यामध्ये विषय काय ते आपण पुढे पाहूया, पण त्याआधी ज्यावेळेस तुम्ही हे 6 सेमिस्टर पूर्णपणे कंप्लीट करतात, ज्यावेळेस तुम्ही याच्यात पास आउट होतात, तर वर्षाच्या एंडला तुम्हाला याचे प्रमाणपत्र जे आहे ह्या डिप्लोमाचे ते मिळून जाते, जे तुम्ही फर्दर जे तुमचे एज्युकेशन असेल किंवा जॉब असेल या ठिकाणी वापरू शकता। तर मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस पाहूया की हे पेट्रोलियम इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाचा सिलेबस काय आहे। ह्याचा सिलेबस जो आहे तो 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय याच्यामध्ये शिकण्यासाठी भेटतात। तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, याच्यामध्ये इंग्लिश, अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर इंजिनिअरिंग केमिस्ट्री, त्याचबरोबर मेकॅनिक्स, कम्प्युटर प्रोग्रामिंग, एन्व्हायरमेंटल स्टडीज, इंजिनिअरिंग ड्रॉइंग,
complex variables, probability and statics, basic electrical and electronics engineering, general geology, petroleum geology, chemical process calculations, process heat transfer, management science, process instrumentation, ड्रिलिंग टेक्नॉलॉजी, ओपन इलेक्टिव्स आणि पेट्रोलियम प्रोडक्शन इंजिनिअरिंग अशा विविध जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला 3 वर्षामध्ये शिकण्यासाठी मिळतात. इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, कारण जर मी तुम्हाला पूर्ण कोर्स जे सिलेबस आहे ते सांगितला तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. जर तुम्हाला विस्तृत सिलेबस पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याचे आर्टिकल पाहू शकता, ज्याच्यामध्ये सिलेबस, याचे कॉलेजेस, त्यांची फीस, त्याचबरोबर याचा जॉब, त्याचा जॉब रोल आणि मिळणारा ॲन्युअल पॅकेज, या सर्व गोष्टींची माहिती मी तिथे प्रोव्हाइड केलेली आहे, जे तुम्ही निवांत वाचू शकता. त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डोंट फॉरगॉट टू चेक आउट. तर मित्रांनो, आता आपण याच्या भविष्यातील पुढील संधी काय ते पाहूया. तर याच्यामध्ये तुम्ही फील्ड ऑपरेटर, प्रोसेस मॅनेजर अशा विविध पदांवर काम करू शकता. याच्यामधून तुम्ही ज्यावेळेस डिप्लोमा कंप्लीट करता तुम्ही इमिडिएट जॉब सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही फर्दर जे तुमचं शिक्षण आहे ते डिप्लोमा झाल्यानंतर जे डिग्रीचं आहे ते डिग्रीही कंप्लीट करू शकता, कारण इंजिनिअरिंगमध्ये डायरेक्ट DSc म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळून जातं ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करता. त्याचबरोबर तुम्ही पुढे PG करू शकता, किंवा तुम्ही ज्यावेळेस हे शिक्षण कंप्लीट करता तर भविष्यामध्ये तुमच्यासाठी खूप साऱ्या संधी ज्या आहेत त्या अवेलेबल होतात. त्याचबरोबर तुम्ही एक्झामिनेशन ज्या आहेत, जे सरकारी आहेत, निमसरकारी आहेत, अशा एक्झाम्स पण देऊ शकता, किंवा प्रायव्हेटली सुद्धा तुम्ही बऱ्याच कंपन्यांमध्ये, जसं भेल इंडिया आहे, ज्या ऑइलच्या कंपनीज आहेत, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला काम भेटतं, ज्या मॅनेजमेंटचे काम असतील, ऑपरेटिंगचे काम असतील. तर असे जे जॉब्स आहेत जे की प्रेस्टिज जॉब आहे, असं नाही की हे जॉब खूप वेगळे आहेत किंवा कधी ऐकले नाहीत, पण हे खूप प्रेस्टिज जॉबच्या कॅटेगरीमध्ये येतं. नक्कीच याच्यामध्ये खूप जास्त प्राईड तुम्हाला वाटेल, आणि जर तुमच्या आजूबाजूला हा कोणी कोर्स करत असेल तर त्याला तुम्ही नक्की याच्याबद्दल डिस्कस केलं पाहिजे. आणि याचे फ्युचर स्कोप्स अजून आहेत, ज्याच्याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही वाचू शकता. तर भविष्यातील संधी खूप साऱ्या आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर याच्यामध्ये पेट्रोलियम जिओलॉजी, त्याचबरोबर तुम्हाला मेंटेनन्स, त्याचबरोबर युटिलायझेशन अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास जे आहे ते करायला भेटतो. त्याचबरोबर खूप सारे जॉब रोल्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि जर तुमचं याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, पेट्रोलियम इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल, येत असेल, किंवा याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, किंवा याच्यामध्ये करिअर घडवायचं असेल, अशा विद्यार्थ्या म्हणून तुम्ही येत असाल तर नक्की तुम्ही हा जो डिप्लोमाचा कोर्स आहे तो नक्की जॉईन केला पाहिजे, जर तुमची 10वी झालेली असेल तर. पण जर 12वी झालेली असेल तर तुम्ही डायरेक्टली जे ग्रॅज्युएशन आहे या बेसिसमध्ये ते कंप्लीट केले पाहिजे. पुढे तुम्हाला BTech, MTech असे खूप सारे जे कोर्सेस आहेत यामध्येच, या स्ट्रीममध्येच ते अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब सुद्धा करू शकता, कारण तुम्ही एकदा डिग्री कंप्लीट केली की तुम्ही खूप सारे जॉब्स तुमच्यासाठी खुले होतात. त्याबरोबर प्रायव्हेटही जॉब करू शकतात. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती शॉर्टमध्ये सांगितलेली डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग बाबत. याची विस्तृत माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डोंट फॉरगेट टू चेक आउट. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही जर क्वेश्चन्स तुमचे असतील तर कॉमेंट करू शकता, तिथे आम्ही रिप्लाय देऊ, किंवा आमच्याशी डिस्कस करायचं असेल तर इंस्टाग्रामवर लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आम्हाला फॉलो करून आमच्याशी बोलू शकता. आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.